भारत आणि पाकिस्तानमधील हल्ला आणि प्रतिहल्ल्यांमध्ये सध्या फतेह-1 मिसाईलची मोठी चर्चा होते। हे मिसाईल अत्याधुनिक आणि शत्रूला घाम फोडणार आहे असा दावा पाकिस्तानकडून केला जातो। पण खरंच हे फतेह-1 पॉवरफुल आहे का? मिसाईलमुळे भारतासमोर मोठं आव्हान उभं राहू शकतं का? याचीच माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। पाकिस्तानने स्वदेशी बनावटीच्या या मिसाईलला जे नाव दिलंय त्या फतेहचा अर्थ होतो जीत। पण या फतेह-1चा वापर करून पाकिस्तान खरंच जिंकू शकतं का? फतेह-1 किती पॉवरफुल आहे हे जाणून घेऊयात। फतेह-1 हे शॉर्ट रेंज बॅलिस्टिक मिसाईल आहे। 150 किलोमीटर एवढी मिसाईलची रेंज आहे। मिसाईल फ्लाइट कंट्रोल टेक्नॉलॉजीवर असून S-400 एअर डिफेन्स सिस्टीम भेदण्यासाठी निर्मिती करण्यात आल्याचा दावा पाकिस्तानने केलाय। ट्रक आधारित लॉन्चरवरून हे मिसाईल डागणं शक्य आहे। फतेह-1 मध्ये लक्ष्य भेदण्याचं अचूक तंत्रज्ञान आहे। पाकिस्तानचं स्वदेशी बनावटीचं मिसाईल असल्यानं त्यामुळे कमी खर्चात मिसाईलची निर्मिती झाली आहे। मे महिन्यात पाकिस्ताननं फतेह-2 ची देखील यशस्वी चाचणी केली होती। त्यामुळे फतेह-2च्या चाचणीनंतर हल्ला करण्याच्या क्षमतेत वाढ झाली आहे। फतेह-2 ची रेंज 400 किलोमीटर असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय। पाकिस्ताननं काल रात्री भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यासाठी फतेह-2 ऐवजी फतेह-1 मिसाईलचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। भारताचा एअरबेस उद्ध्वस्त करण्यासाठी पाकिस्तानने जे मिसाईल डागलं त्याला भारतीय वायुदलानं पाडून दाखवलं। भारताच्या सुरक्षा व्यवस्थेला फतेह मिसाईल भेदू शकतं हा पाकिस्तानचा दावा भारतीय सैन्यानं खोडून काढत जागा दाखवली। हरियाणाच्या सिरसामध्ये आढळलेले अवशेष हे फतेह-1चे असल्याची चर्चा आहे। या व्हिडिओ तिथेच थांबूयात। भारत पाकिस्तान हल्ल्यांसह महाराष्ट्रभरातील ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।